बघा ते माझ्या सुनानं पोलिसांना बोलून आणलंय। मनीषा ढोबळे, आज तुझा चॅप्टर क्लोजच करणार आहे मी। ए बाजूला सरक, नाहीतर काय रे? काय चल पकडा रे। आता काय करू? अयो काय खरं नाही। सोडा मनी मावशी, हैवान आहात तुम्ही, हैवान। लहान बाळाच्या जीवाशी खेळणाऱ्या हैवान। नाही नाही, आता मी परत असं काहीच करणार नाही। मला जाऊ द्या ना, सोडा ना मला, खरं सोडा ना। सोडा? काय बोलताय, कळतंय का तुम्हाला? माझा अमोल आजी म्हणायचं ना तुम्हाला? मग त्याला असं गुंगीचं औषध देऊन तुम्ही किडनॅप केलं? गप्पे, या बाईशी बोलत काय बसलीस? त्या लोकांना मारून टाकले पाहिजे। अर्जुन, अरे अमोल गुंकी ते एकदा त्याच्याकडे बघ। अमोल, 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 ए बा, अमोल, 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 ए अमोल, अमोल, उठ उठ उठ, बघ कोण आले बघ। बाबा आलाय, बाबा आली आहे। अमोल, अमोल, ए बाळा, आपे पाणी आहे का? पाणी, हो पाणी आहे। अमोल, 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 ए अमोल, त्याला काय होतंय रे? अमोल, चुके आत्ताच्या आत्ता या बाईला माझ्या डोळ्यासमोर घेऊन जा, नाही तर मारून टाकेल मी हिला। घेऊन जा, ताब्यात घ्या ना। ए बाळा, अमोल, अमोल, डॉक्टरांना फोन केला होता मी। ते गुंगीचं औषध जर जास्त झालं असेल तर शुद्ध व्हायला वेळ, आपल्याला माहित नाही ना किती दिले। अर्जुन, त्याला लवकर बरं वाटलं पाहिजे। पण शेंडे मॅडम,
इथंच चालू करा मग ए म्हणे मावशी तोंड शांत ठेवायचं बस इथं बस बस इथं. ए, शांत बस मावशी काय ते पटापट तोंड उघडा बर का नाहीतर शेंडे मॅडम लय डेंजर आहेत हा ए चिंचुक्या मी कुणाला भीत नाही बर का सांगून ठेवते हा. काय हो म्हणे मावशी एवढं होऊन सुद्धा थोडा सुद्धा पश्चाताप होत नाही हो तुम्हाला अजिबात नाही. अरे मी काय केलंय ना त्याचा मला पश्चाताप वाटत नाही काय नाही बघ अजिबात. तुम्हाला काय करायचंय ते करून घ्या तुम्ही माझं. शेंडे मॅडम हात पिरगाळ हात हात सोड ना. इन्स्पेक्टरच्या पोराला पळवतीच बाई का बोल अजून काय काय केलंय तू बोल. शिंदे मॅडम हळू जरा मी करा पण जरा सावकाश. अर्जुन तू जरा जाऊन बघ ना त्या मनी मावशीचं वय झालं रे मारहाण करताना उगाच काहीतरी भलतं सलतं नको होऊन बसाय. अप्पे तुला अजून पण तिथंच पडलंय का अवकुडे जबानी द्यायची असेल ना तेवढा त्रास द्यायलाच लागतो. ही अशी तोंड उघडणार नाही थांबा ही जरा पिरगाळ हात पिरगाळ अजून एकदा पिरगाळ काय शेंडे मॅडम बोलते का म्हातारी. बोलणार भाऊसाहेब थोडं. काय बया कुठली सटवी धरून आणली काय माहिती. अगं काय हाडबिड मूर्ती का काय माझे. जे काय ते लवकर बोला तरच त्रास कमी होईल. मी काय केलंच नाही म्हणून सांगते ना आणि मला चांगलं माहिती मी जवळ कबुली देत नाही तवर तुम्ही माझं काहीच करू शकणार नाही. हा म्हातारे तू अशी ऐकणार नाही. मॅडम गरम पाणी करून आणावं. अरे ते गरम पाणी कशाला काय करणार आहे. तुमच्या नरड्यात ओतलं का नाही म्हणजे गाडा गाडा बोलाल. चिंचुक्या तुला लय भागात पडत बघ मला आजामध्ये असलं काय करायचं नाही. हा. मॅडम लवकर आणा. अमोल ए अमोल बाळा हे बघ माझ्याकडे बघ. हो हे बघ मा इथेच आहे. पाणी प्यायचं तुला हा तुला भूक लागली आहे का. थांबा बाळा मी पाणी देत इकडे बघ. ह्याला पकडून बस. डोळे उघड पाणी पी सावकाश. नाही नको ते पाणी तिकडे न्या माघारी न्या. बाळा तुला बरं वाटतंय का. चिंचुक्या मी सगळं सांगते ना. ते न्या. आली लाईनीवर म्हातारी आणि मग पाणी कशाला गरम करायला लावायचं मग बोला पटकन चला. मी यार ए काय म्हणले. हा मी या अर्जुनन आप्पीच्या घरात राहून जे काही गुन्हे केलेत ना त्याची सगळ्याची मी कबुली देते आणि मी यांच्या पोराच्या जीवाला धोका निर्माण होण्यासाठी बी काय केलंय. हा आणि काय थांबायचं नाही पटापट बोलायचं. हा अमोल बसा इथेच मी आले. भाऊजी अमोल कुठे. आतमध्ये येतो त्याला शुद्ध आली नाही बघा. पटकनी बोला थांबायचं नाही. हा मी हे बी कबूल करते की मी यांच्या बारक्या पोराला पळून न्यायचा प्रयत्न केला होता म्हणून. मनी मावशी अख्खं आयुष्य गेलं कटकारस्थान करण्यात. काय मिळालं हो तुम्हाला. गप्पे किती पाताळ यंत्री बाई आहे माहिती आहे ना आपल्याला. तिच्याकडनं काय अपेक्षा ठेवणार आपण. नाही कदम आता माझ्या अमूलच्या वाट्याला गेलेत. हिला गजाडून बाहेर येऊच देत नसतो मी आता. नाही चाली पाहिजे दाजी. या बाईनं आज गावात असताना पण लय त्रास दिलाय आपल्याला. अरे कावळ्याच्या शापानं गाय मरत नसती. हा ए म्हणे तू आणि गाय वय हा लहान पोराच्या जीवाशी खेळतीस आणि गाय म्हणे गाय. दुसऱ्यांच्या वाईटात सूप मांडणारी आहेस तू बाई. काय काय मिळालं हे सगळं करून. देवानी बघितलं ना आज कुठे आणून ठेवलंय. चुके हातपाय तोडून पण ताळ्यावर येणारी नाही म्हातारी. ओ मनी मावशी एवढा उद्योग करून पण निर्लज्जासारखा हसताय काय हो. अरे दिप्या लाज असते ना जरा जरी.
असले उद्योग केलेच नसते म्हातारीने. अहो मनी मावशी, अहो तुमचं वय काय, तुम्ही करताय काय कळतंय का तुम्हाला? अहो त्या लहान लेकराकडे बघून तरी तुम्हाला थोडं काहीतरी वाटायला पाहिजे होतं. तू ठीक आहेस ना रे? तू काही खाल्लेस का? हो काकी, मला माने खायला दिलं होतं. छोटे सरकार, तुम्हाला अजून भूक लागली आहे का? नाही मम्मा, माने बाबू ते. अहो ते बाहेर आहेत. ठीक आहे, मी आलो. ऐक ना. अहो छोटे सरकार. अहो रुपाली ते, अहो ह्या मनी मावशी एकदमच घाणेरड्या निघाल्या. अहो रुपाली ते, आपलं कळलं तर. गप्प बसा मोना, गप्प बस. तुझी जास्त अक्कल चालवू नकोस हं, कळलं? बाहेर जाऊन बघूयात काय होते ते. चल. आणि हो, बाहेर गेल्यानंतर तोंडात एक शब्द सुद्धा काढायचा नाही. जर काही बोललीस ना तर माझ्यासारखं कोण वाईट नाही हे लक्षात ठेवायचं, कळलं? मा. अरे अमोल बाळा, कसं आहे तुला तू? मी ठीक आहे आजोबा. अमोल, तुला काय नाही झालं? नाही बापू. देवाचीच कृपा बाबा. बापू, ही आजी तुमच्या आधीपासून ओळखीची आहेत का? यांनी मला फिरायला जायचं म्हणून असं करून का नेलं मा? हो बाळा, आम्ही सगळेच ओळखतो यांना. आपली रुक्मिणी आजी आहे ना, ती तिची बहीण. मग त्यांनी मला असं का केलं मा? बघितलं का मनी मावशी, अहो निदान या पोराच्या निरागसपणा पुढे तर तुम्हाला काहीतरी वाटलं पाहिजे होतं. स्वतःच्या स्वार्थासाठी ज्यांनी लहान मुलाचा विचार केला नाही त्यांच्याबद्दल काय बोलायचं आपण विनाकारण? बाबा, मला काहीतरी सांगा ना, त्या आजी आपल्या पण असं का वागल्या? अमोल, तुझ्या बाबाच्या आणि माझ्या काही गोष्टी त्यांना नाही आवडल्यात ना, म्हणून त्यांनी रागातून असं केलंय. हे आपे, अगं त्या एवढ्या लेकराला अर्धवट काय सांगती? सगळं सांग की. हे बघ अमोल बाळा, अरे मी फक्त रुक्मिणी आजीची बहीण नाही तर सरकार. बस बस मनी मावशी, अहो नालायकपणाला सुद्धा काही मर्यादा असतात. विना काका, या अशा मानसिकतेची बाई आपली नातेवाईक आहे हे सहनच होत नाही मला. अहो सर, गेला महिनाभर या बाईला सहन करतोय आम्ही. त्या दिवशी घरातले सगळे आजगावला गेले होते आणि मोनाने यांना घरात घेतलं आणि आज हे सगळं होऊन बसलंय. अहो मला काय माहित होतं का की याच मनी मावशी आहेत? हो बापू, अहो मला पण या गोष्टीचं आश्चर्य वाटतंय की आपण पण या बाईला ओळखू नाही शकलो. अरे ओळखून करणार तरी काय होतो दिप्या? आपल्याला मला माहिती होतं की सगळं. अर्जुन, आम्हाला का नाही सांगितलं? आप्पीमुळं बापू, फक्त आप्पीमुळं. ना त्यांनी स्वतः कुणाला सांगितलं ना मला सांगून दिलं. त्या मनी मावशीच्या कर्तृती बघितलं मी हाकलून दिले तिला बाहेर. अर्जुन, अरे पण हे अप्प्या, तुला कधीपासून माहित होतं हे? बापू, त्या मनी मावशीच्या सवयी ना मी चांगल्या ओळखून होते. त्या आपल्या घरात आल्या ना, त्यानंतर पुढच्या आठवड्यातच कळालं होतं मला की या मनी मावशी आहे. अगं आप्पे, मग तू एवढा मोठा धोका का पत्करलास? अगं तुला माहित आहे ना, हिला जवळ करणं म्हणजे नागिनीला दूध पाजणं आहे. सगळं माहिती होतं कदम, सगळं माहिती होतं. पण ऐकल ती आप्पी कसली? दुसऱ्या लोकांसाठी स्वतःच्या पोराचा जीव धोक्यात घातलाय नाही. ही मनी मावशी परत 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 अमोलला त्रास देत होती, तरी पण आप्पीला हिला घरात ठेवायचंच होतं. तिथे तू का असं केलंस? बोल की. तुला माहित आहे ना अमोल आपल्या सगळ्यांसाठी किती महत्वाचा आहे, तरी पण तू या मनी मावशीला घरात ठेवून घेतलंस. दिदे, तुला मी मागच सांगितलं होतं की चांगलपणा कायम आपल्या अंगलट येतोय. अरे दिप्या थांब, आप्यानं असं केलं त्याला नक्की काहीतरी कारण असणार आहे. हो बापू, मला असं कधीच करणार नाही. अगं आप्पे, अगं मी तुझ्या घरात असून बी तुम्हाला घरातून बाहेर काढू शकली नाहीस आणि स्वतःला कलेक्टर म्हणवती, कलेक्टर. वंसा, अहो तुम्ही फक्त छोटे सरकारांचा नाही तर आमचा पण विचार केलेला नाहीये. अहो ह्या मनी मावशी सगळ्यांपेक्षा जास्त माझ्यासोबत असायच्या.
भक्तांनी मला काहीतरी केलं असतं तर? अर्जुन, अरे काय चाललंय हे? जे ऐकतोय ते सगळं नवीनच आहे. मागचे काही दिवस तुम्ही धोक्यात काढलेत. ही बाई काही करू शकली असती. दादा, विश्वास होता ना माझा आप्पीवर, आणि त्याच विश्वासामुळे मी आज माझं पोरगं गमावलं असतं. अर्जुन, तुझा विश्वास होता ना माझ्यावर, माझून थोडा विश्वास ठेवायला पाहिजे होतास तू. अरे ते कोणालाच सांगितलं नाही, ते मी तुला सांगितलं होतं. मला तुझी सोबत हवी होती, पण तू काय केलंस? तडकाफटकी निर्णय घेतला आणि मनी मावशीला आधी घराच्या बाहेर टाकलंस. अहो मॅडम, साहेबांनी कुठवर वाट बघायची होती? अहो तुम्ही त्यांना खेळवत ठेवलं आणि बघताना काय झालं असतं ते. अहो थोड्यासाठी नाही तर या म्हातारीने ना अमोलला पळवून नेलं असतं. हो दीदी, अगं काय गरज होती या बायला घरात ठेवून घ्यायची? आयुष्यात पहिल्यांदा मला तुझं पटणं झालंय बघ तिथे. जन्मों के साथी हम साथ साथ है. अरे दिप्या, अरे तू ना असा बारका आहे ना, बारकाच राहिलायस बघ. जरा दम काढ की, जरा सांगते दम काढ. मावशी, हे सगळं फक्त तुमच्यामुळे होतंय. मी तुम्हाला असंच नाही सोड. अगं सोडूच नको, मी कुठं म्हणते सोडतावा, पण त्याच्या आधी मी सगळं करून ठेवलंय. ही तुझ्या घरातली सगळी बावळाट माणसं, यांना काय वाटतंय मी काय अमोलला पळून न्यायला आले होय? अजिबात नाही. आणि खरा बॉम्ब तर अजून मला फोडायचा हाय. म्हणजे काय गप्प्या, अजून काय वाढून ठेवलं या बाईनं आपल्या पुढ्यात? दमा दमा सगळं सांगते. अहो जरा दम काढा की. काय बया, पाणी होतं नाही का? काय शाबास. ते बाई कुठे गेली? ओ शेंडे बाई, धर एक ग्लास पकड. अगे धार म्हणते ना, बघती काय? आता ऐका, तुम्हाला काय वाटलं? मला काय हौस आली होय तुमच्या घरात अशी हमाली करत बसायची? सांगते ही जी हक्काची जमीन होती ना, ती मिळवण्यासाठी मी तुमच्या घरात घुसली होते. कुठे गेली कागद पिशवी? ह्या बघा, ह्या बघा, ह्या बघा. आता ही सगळी जमीन या मनीच्या नावावर झालेली आहे. आप्या, काय बोलते ही बाई? विनय काका, आपण कष्टाने कसलेली जमीन आपल्या हातून गेली. अर्जा, अरे माझ्या उभ्या आयुष्यात मी काय कमावलं असेल तर माझ्या काळ्या आईचं प्रेम. आणि अरे ही जमीन आता या मनी मावशीच्या नावावर झाली. बाबा, तुम्ही शांत व्हा रे. अपर्णा, बस खोटी काळजी दाखवू नकोस ना तू. त्याचा आता काही फायदा होणार नाही. रुपाली, अहो वंस, एक तर तुम्ही या बाईला घरात ठेवून घेतलं आणि तिने घरात राहून आपली सगळी जमीन हडप केली. अहो तुमच्यामुळे काय होऊन बसलं वंस? मोना, मुद्दा जमिनीचा नाही, पण ती बाई आपल्या घरात राहून हे सगळं करत होती, पण आपल्या कुणाच्या लक्षात कसं आलं नाही? दीदी तू का असं केलं सांग बरं. आप्पे, हे उत्तर दे यांच्या प्रश्नांची. अर्जुन, थोडा वेळ थांब, सगळ्यांना सगळं कळेल. काय काय करणार आहे आपे? अगं जेवढी होती नव्हती सगळी जमीन तुम्ही त्या बारक्याच्या नावावर करणार होते ना, ती आता हे बघ माझ्या नावावर झाली. टाका टाका आता मला जेल्यात. किती वर्ष टाकणार? 10 वर्ष, 15 वर्ष टाकायचं तेवढं टाका. अर्जा, अरे या बाईनं माझं अख्खं आयुष्य वाया घालवलं र.
अरे आता ही जमीन इकून खाईल. थांबा. या या वकील साहेब या या इथं या. वकील साहेब आता या सगळ्यांना सांगा तुम्ही की ही जमीन सगळी माझी आहे, या मनीची आहे म्हणून सांगा ना. बाकी काही असू दे तर मनी मावशी, तुम्ही डोकं चांगलं चालवलं. अहो पण एवढ्या सहजासहजी ही जमीन तुमच्या नावावर होईल असं कसं वाटलं बरं तुम्हाला? मनी मावशी आता बाद झाला. आता इतक्या वेळ तुम्ही बोललात ना, आम्ही सगळ्यांनी ऐकलं. आता मी बोलणार, तुम्ही ऐकायचं. आणि मनी मावशी स्वतःची कामं स्वतः करायची. अहो त्या मॅडमकडनं पाण्याचा ग्लास घ्या आणि तुम्ही जागेवर ठेवा. पाण्याचा ग्लास घ्या आणि जागेवर ठेवा. तिकडे बोल. बाबा बापू हे खैरमुडे वकील आहेत. मनी मावशीने आपल्या घरातून आपल्या शेत जमिनीचे कागदपत्र चोरून नेले होते आणि मला ते कळालं. आणि त्या कागदपत्र घेऊन या खैरमुडे वकिलांकडे गेल्या होत्या. वकील साहेब येऊ का? अरे या या मावशी या, बसा. या बघा. आणि त्यांचं असं म्हणणं होतं की ही सगळी शेतजमीन तुम्ही माझ्या नावावर करा. पण हे सगळं प्रकरण मला जरा आधीच कळालं जेव्हा आपल्या घरात मला मनी मावशींचा फोन सापडला. फोन असतो तुझा? नाही, माझं बाहेर आहे. नाही माझा पण नाही. मग कोणाचा फोन आहे? बे अगं म्हणजे नक्की काय म्हणायचंय तुला? एक मिनिट बाबा. मनी मावशी जरा ते कागदपत्र द्या ना. अहो द्या द्या द्या. सावकाश. दिप्या हे जरा वाचून दाखव रे काय. हे तर न्यूज पेपर आहेत. सरकार आणि मनी मावशी कुठल्याही दबावाखाली न येता घटस्फोट घेत आहेत. आणि या पेपरवर सह्या आहेत दोघांच्या. काय? अगं अपर्णा हे काय आहे? म्हणजे काय ते आम्हाला स्पष्ट सांग ना. सर म्हणजे मनी मावशीने आपल्या शेत जमिनीचे कागदपत्र घरातून चोरून नेले होते आणि मला जशी चाहूल लागली तसंच मी घटस्फोटाचे कागद आणि आपल्या शेत जमिनीचे कागद आदला बदली केले आणि मला यात वकील साहेबांनी खूप मदत केली. आणि त्यानंतर काम झालं आणि त्यांनी मला लगेच फोन करून सांगितलं. हे घ्या. आता पुढे काय करायचं? आता आता पुढे तुमचंच राज्य आहे. ही जमीन तुमची झाली आहे मावशी. अभिनंदन. वा 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 वा. मॅडम काम झाले. मनी मावशी नाही म्हणजे तुम्हाला लिहायला वाचायला येत नाही माहिती आहे आम्हाला, पण आम्ही काय बोलतोय ते कळतंय का तुम्हाला? तुमचा आणि सरकारांचा डिवोर्स म्हणजे घटस्फोट झालाय. आता तुमचा आणि त्यांचा काही संबंध नाही. तुम्ही त्या पेपरवर सह्या केल्यात. अहो अभ्या मला वाटलंच होतं तुझ्या डोक्यात काहीतरी असणार. दिदी अगं म्हणजे ह्यासाठी तू यांना घरात ठेवून घेतलं होतं? हो दिप्या. या मनी मावशींनी सरकारांना आणि आईंना खूप त्रास दिला. दर महिन्याला तुमच्यावर केस करायला अशी भीती घालत होत्या त्या आणि दर महिन्याला त्यांच्याकडनं पैसे घेत होते. मला यांना फक्त घराच्या बाहेर नव्हतं काढायचं,
मला आहे ना जन्माची अद्दल घडवायची होती. ए वकिल्या, अरे मुर्द्या, म्हणजे तू मला फसवलंस ना? असं कुठं असतं का? वाटोळ होईल बघ तुझं, वाटोळ होईल मला फसवलं म्हणून. अहो मनी मावशी, मी आणि फसवलं तुम्हाला? अहो तुम्ही कुठे खरेपणाने वागलाय माझ्या बरोबर? दुसऱ्याची जमीन गडप करत असताना कायम स्वतः किती निर्दोष आहात हेच सांगितलं ना तुम्ही. आठवतंय ना? बरोबर. मनी मावशी, अहो ते कुठेच नाही चुकलेत, तुम्ही चुकलात. तुम्हाला कळतंय का? आता सरकारांचा आणि तुमचा कुठल्याही प्रकारचा संबंध नाही. इथून पुढे जर त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास दिलात ना, तर माझ्या एवढं वाईट नसेल कोण. अप्पे, अगं तू आपली जमीन वाचवलीस बघ पोरी. बाबा एवढं नाही काही, त्या डिवोर्सच्या प्रोसेससाठी जरा कोर्टात वेळ लागला, म्हणून मला या बाईला घरात ठेवून घ्यावं लागलं इतके दिवस. मामनजी, एवढं खुश व्हायची गरज नाही. हा, जमीन जरी वाचवली असली ना तरी हिच्यामुळे अमोलचा जीव धोक्यात आला होता, हे खरं आहे ना? नाही खरं आहे अप्पे. हे बघ, मला ना सरकारांशी काय घेणं नाही ना बाकीच्या लोकांशी. मला फक्त अमोलची काळजी. आणि मनी मावशीला घरात ठेवून तू अमोलच्या जीवाशी खेळ केलायसा. मॅडम, मला तुमच्या घरात बोलायचा अधिकार नाही. अहो मॅडम साहेब रोज अमोलसाठी कसं काय काय करता येईल याचा विचार करत असतात. तुम्ही कशाला लोकांचा विचार करत बसताय? अहो तुम्ही आपल्या मुलाचा जीव धोक्यात घालून अशा माणसाचा विचार का करत होता ज्या माणसानं अडचणीच्या काळात फक्त पैशाचा विचार केला होता? मी माझ्या मतावर अजूनही ठाम आहे. सरकारांची सुटका होणं जास्त गरजेचं होतं. आणि अर्जुन, माझ्यावर थोडा विश्वास ठेवला असतास ना, तर अमोलच्या जीवाला कुठल्याही प्रकारचा धोका नव्हता याची खात्री मला होती. बरोबर आहे. तुला अमोलपेक्षा बाहेरची लोक जास्त महत्वाची आहेत. आणि अमोल बरोबर काय वाईट झालं ना की ते बाहेरच्या लोकांमुळे झालं असं तुझं म्हणणं असतं ना? बरोबर आहे. असं नाहीये काही, पण तिने तिची बाजू सांगितली की. मा, बाबा, तुम्ही बाजू नका. मा, तू सर्वांचा विचार करतेस. आय एम प्राउड ऑफ यू. मी ठीक आहे मा. मला वाटतं या ठिकाणी आधी आपण मनी मावशीचा निकाल लावूया. अहो निकाल काय लावायचा हिचा? अहो हिनं ब्लॅकमेल करून आहे ना पैसे लुबाडल्यात आणि वरनं लहान मुलाचं अपहरण केलंय. वकील साहेब, साधारण किती शिक्षा होईल हो या म्हातारीला? तुम्ही दावा ठोका. नियमाप्रमाणे किमान 15 वर्ष खडी पोडायला जातील या. आणि मी जरा असा प्रयत्न केला ना की मग 20 वर्ष. थँक्यू खैरमुडे साहेब, खरंच थँक्यू सो मच. तुमची खूप मदत झाली मला. तुम्ही या आता, आपण बाकी बोलूया नंतर. येस मॅम. थँक्यू. मनी मावशी, पण काही म्हणा, एवढ्या वर्षात एक गोष्ट सिद्ध झाली, तुमचा स्वभाव काही बदलला नाही हो. आता तुम्हाला जास्तीत जास्त शिक्षा कशी होईल ना, ही जबाबदारी माझी. आपे, अगं तू मला शिक्षा करशील, पण तुमच्या घरात ना लय मोठा साप असा इटुळ घालून बसलाय. तो जवळ तुमच्या घरात आहे ना, तवर तुमच्या घराला शांतीच मिळणार नाही बघा. शिक्षा होणार म्हणलं ना की म्हातारीचं डोकं फिरते. बासा आता, हा चॅप्टर इथेच संपवायचा. तुम्ही आता इथं काहीच ऐकून घेऊ नका. ऐकावं लागल, माझं ऐकायलाच लागल. तुम्हाला सगळ्यांना काय वाटतं? हा, मी काय स्वतःहून माझ्या मनाने तुमच्या घरात आले का? हा, नाही, मला घरात आणलंय. नक्की काय म्हणायचंय तुम्हाला? सांगते की. रुपाले, अगं अशी लपती काय, अशी मोहर आहे की? हा, तुला काय वाटलं ग? मी घावले म्हणून तुझी सुटका होईल होय? अर्जा, अरे तुझ्यात आणि ह्या आप्पीच्यात भांडण लावण्यासाठी ह्या रुपालीनं मला घरात आणलंय. रुपाली, खरं आहे? मामनजी, माझं एकदा ऐकून घ्या ना. मी काय म्हणते ते. बोल बोल बोल.
घाबरू नको आता. माझ्या तो लय रुबाब झाडत होती ना. हा मग आता बोल की. आणि हा आप्पे, नाही तू खरंच जर न्याय करणारी असशील ना तर माझ्या बरोबर या रुपालीला बी जेलमध्ये टाकून दाखव. हा रुपाली ताई खरं आपे या म्हातारीवर कुठे विश्वास ठेवतेस तू? स्वतःवर आले म्हणून दुसऱ्यावर ढकलते ती. नाही दाजीबा, हिनं मग बाकी कुणाचं नाव का नाही घेतलं? स्वप्नील, अरे काय रे हे? नाही, आता मी ना काहीच लपवणार नाही. हो, मीच पाठवलं होतं मणी मावशीला घरी. रुपाली, अगं आज तुला सून म्हणून घ्यायची पण लाज वाटते का? वहिनी अहो तुमची नाराजी ठीक आहे तुमची नाराजी, पण ह्या बाईला घरात पाठवताना अमोलच्या जीवाला धोका होईल असं एकदा पण नाही का वाटलं? बोला ना वहिनी. वा रुपाली ताई वा, तुम्ही आज परत एकदा सिद्ध केलंय की तुमच्यातला चांगुलपणा संपलाय. तुम्ही या घराचा चांगला विचार कधीच नाही करू शकत. स्वप्नील, अरे कुठवर हे बघायचं र? अरे माझं बापूंचं वय झालंय र. अरे आम्हाला घरात आनंद पाहिजे र. विनायकराव, आपणच चुकलो. आपण सगळ्यांना एकत्र नाही ठेवू शकलो. अहो एकाच छताखाली वेगवेगळे राहिलो आपण. त्या सगळ्यांच्यात एकी नाही आणू शकलो आपण. रुपाली, अगं तू का केलंस असं? अमोलसाठी केलं मामंजी मी. मला ना फक्त अमोल माझ्या आयुष्यात हवा होता, पण ही पुन्हा अचानक आपल्या आयुष्यात आली आणि इतक्या वर्ष मी जोडून ठेवलेलं माझं कुटुंब हिने सहज माझ्यापासून तोडलं. हो वहिनी, पण आम्ही तुम्हाला कुठं लांब केलं होतं? आम्ही तुमच्यापासून कुठं तुटलो होतो? आणि आम्ही काय वेगळं हो तुमच्यापासून? भाऊजी, मग का तुम्ही सगळं विसरून हिच्या मागं निघून गेलात? हा, हिच्या म्हणण्यानुसार तिच्या घरी जाऊन राहिलात. हो भाऊजी, इतक्या वर्ष मी एकटीनं आपलं घर सांभाळलं होतं, पण हिनी सगळी माझी माणसं माझ्यापासून तोडली आणि स्वतःचं घर भरलं. आई असं नाहीये. तुम्ही माझ्या कुठल्या चांगल्या गोष्टींचा विचार करायचा नाही ठरवलंय का? तुझ्यात चांगलं काही नाहीच आहे अपर्णा. तू माझं घर तोडलंस आणि मला माहिती होतं तुझं जर खरं रूप भाऊजींसमोर आणायचं असेल ना तर मला असंच काहीतरी करावं लागलं. आणि बघ, आज तुझं खरं रूप भाऊजींसमोर आलं. पण रुपाली, अहो हात जोडतो मी तुमच्या पुढं. माझ्या आप्याला काय बोलू नका. अहो घर एकत्र राहावं म्हणून झटती ती. बापू, तुम्ही हात नका जोडू यांच्या समोर. दिदे, मला माफ कर, मी नाही तुझ्या विश्वास दाखवू शकलो. पण स्वप्नील सर, तुम्ही हे सगळं तुमच्या समोर चालू असताना तुम्हाला माहित नसावं. त्यांचा काही संबंध नाही आहे याच्यात. बास रुपाली, अजून किती खोटं बोलणार आहेस? विनय काका, अमोल गायब झाला ना तेव्हा रुपालीनं मला सगळं सांगितलं होतं. दादा, अरे हो अर्जुन, अरे परिस्थितीचं गांभीर्य बघून मी कोणाला काहीच बोललो नाही, पण हे सगळं रुपालीनं केलंय हे कळलं होतं मला. अरे स्वप्नील, अरे तू सुद्धा मला हे का नाही सांगितलंस? कसं विनय काका, काय सांगणार होतो मी तुला? अरे सगळे घाबरलेले होते घरात आणि मला तुम्हाला आणखी टेन्शनमध्ये नव्हतं टाकायचं. हो पण स्वप्नील सर, तुम्ही जेव्हा रुपालींना घरातनं घेऊन गेलात त्यावेळी त्यांना समजून सांगायला पाहिजे होतं ना. मी ते करत होतो बापू, सतत करत होतो, पण रुपाली माझं ऐकतच नव्हती. कदाचित तिनं माझी दुखरी बाजू हेरली. हो रुपाली, आपल्याला मूल बाळ नाही, त्यामुळं माझं सर्वस्व तूच आहेस हे तू हेरलं होतंस आणि त्यामुळेच तू माझं ऐकलं नाहीस. मी तुम्हा सगळ्यांची माफी मागतो, मला माफ करा. दादा, तू कशाला हात जोडतोयस आणि माफी मागतोयस? या बाईला घरात आणताना रुपाली वहिनींनी अमोलच्या जीवाचा विचार नाही केला. तू कशाला माफी मागतोय? जाऊ दे भाऊजी. बस बस रुपाली, बस. तुझं तर काय ऐकून घ्यायचं नाही मला. अगं तू आमच्या हसत्या खेळत्या घराला आग लावायला निघाली होतीस. निघ इथून. आता इथून पुढे तू आम्हाला मिळलीस. आजोबा, अरे बाळा,
ज्या बाईनं तुझ्या जीवाचा विचार नाही केला तिला मी कसं माफ करू? मामनजी, हो मी स्वप्नील, तू हिला इथनं निघायला सांग, नाही तर माझ्या इतका वाईट माणूस कोणी नाही. आजोबा शांत व्हा ना प्लीज. आओ, मी काय म्हणते, आपण घरी जाऊया ना. अहो, इथं असं बरं नाही वाटत ना. मोना, तू जरा शांत राहा. बाबा, रुपालीताईंना अशी शिक्षा देऊ नका. हो, त्या आपल्या आहेत. नाही अपर्णा, रुपाली कोणाचंच ऐकत नाही आणि तिला परत घेणं म्हणजे आपल्या सगळ्या कुटुंबाला वणव्यात ढकलण्यासारखं. तिला शिक्षा व्हायलाच हवी. नाही काका, काकीला मी समजूय, ती नक्की ऐकेल माझं. बापू, दिदे, या गोष्टी कधी बदलणार आहेत का नाहीत? जोपर्यंत आपण आतून ठरवत नाही ना गोष्टी बदलायच्या, तोपर्यंत नाहीत बदलत. इथे लोकांना आपल्या माणसांची सोडून, अमोलची सोडून बाकी सगळ्यांचीच काळजी. रुपाली वहिनींनी स्वतःचा विचार केला आणि ह्या अजून एक मिनिट थांब. मी आधी पण माझं म्हणणं तुला स्पष्ट करून सांगितलंय. आता मला पुन्हा पुन्हा त्यावर बोलायचं नाही. तुझ्याकडे बोलायला आहेच काय आप्पे? काय तुझ्याकडे बोलायला? कदम, रुपाली वहिनींनी अमोलच्या जीवाला धोका निर्माण केला ना, आप्पीने काय वेगळं केले? अर्जा, अरे पण त्याची कारण सांगितली ना तिनं. अहो, काय कारण असणार आहेत कदम? अमोलच्या जीवापेक्षा महत्वाचं कारण काय असणार दुसरं? ए म्हातारे, काय झालं दात काढायला? आप्पे, कोण म्हणतं ग मी जिंकले नाही म्हणून? हा, हे बघ, भले जमीन माझ्या नावावर नाही ना झाली, काय हरकत नाही, पण मी आज तुझं घर तोडलेलं हाय. आता बघ ना, ती रुपाली बी तुझ्याबद्दल चांगला विचार करत नाही. यो तुझा नवरा, यो बी तुझ्याशी भांडतोय. अगं, तुझ्या घराला मी सुरुंग लावलाय, सुरुंग. गेली 7 वर्ष जे काही झालं नाही ना, ते पुढच्या आयुष्यात कधीच होणार नाही. नावाची हाय म्हणी असं लाडानी, पण भल्या भल्यांना 5 ती पाणी. ए गप! रस्सी जळून पाक राग झाली तरी या बाईचा पिळ काय दायना झालाय अजून. साहेब, तुम्ही सगळे आहे ना घरी जावा. तुम्ही इथे आहे ना, तोपर्यंत ही मनी मावशी ना तुम्हाला किजवत राहील. होय, बरोबर आहे त्याच. मला वाटते आपण जाऊया. चला. थांबा. मी मा पळून दिलं तर माझी मा आणि बाबा सगळे फॅमिली खुश असावे म्हणून मा प्रमुख दिलं होतं, हे मी कधीच विसरणार. माझा राग नाहीये तुमच्यावर आणि तुम्हीही धरू नका. मी प्रॉमिस करतो की मी माझ्या फॅमिलीला एकत्र आणेल. कळलं का म्हातारे? बघ, अगं किती निरागस पोरग आहे, तरी सुद्धा तू त्याच्याशी अशी वागलीस. आता बघ तुझ्या कर्माची फळ. आयुष्यभर ना जेलमध्ये चढत राहा. हो, घ्या त्यांना. हे चल, चल. आता तोंड वाकडं करतीस वय? चल. जे काही झालं ना ते ठीक झालं नाही, पर आपण त्या गोष्टी घरात नको आणायला, त्याचा विचारच नको करायला. हो, खरंय. पण विनू बाबा, रुपालीताई जे वागल्या ना ते घरात कुणालाच नाही आवडलं. रुपालीबद्दल बोलणं म्हणजे तोंडाची वाफ घालवणंच आहे रे. हो कदम, पण म्हणून प्रत्येक वेळी त्यांच्या चुकांकडे दुर्लक्ष करायचं का आपण? रुपाली वहिनी प्रत्येक वेळी चुकलेले आहेत, प्रत्येक वेळी. नाही, आतापर्यंतचा त्यांचा राग मी समजून घेऊ शकते, पण आता अति केले ते. स्वप्नीलमुळे मी आजपर्यंत शांत आहे, पण रुपालीने आज सगळ्या मर्यादा ओलांडल्या. ते आता घरातली असल्यामुळे मला बी जास्त काय बोलता येत नाही. कदम,
आपण त्यांच्या चुकांकडे दुर्लक्ष करतो ना, त्यामुळे ते जास्त करतात. त्यावर काहीतरी उपाय काढलाच पाहिजे. अर्जुन, अरे शांत हो. रुपालींना वेळेनुसार त्यांची चूक कळल. पण आपल्याच घरातल्यांविषयी आपण अशी नाराजी ठेवणं बरोबर नाही. मान्य आहे त्यांनी चूक मोठी केली, पण त्यांना शिक्षा देऊन तरी काय मिळणार आहे? अहो बापू, आपल्याला जरी काय नाही मिळालं तरी त्यांना धडा मिळेलच नाही यातनं. आणि एका वयानंतर माणसाला आपलं कुटुंब सोडलं ना तर दुसरं काहीच महत्वाचं नसतं. पण ते कळायला नकोय ते रुपालीताईंना. आणि वंसप, अहो मला आधी असं वाटलं होतं की तुम्ही जाणून बुजून त्या मनी मावशीला घरात ठेवून घेतलं होतं. पण मला काय माहित हे सगळं ते रुपालीताईंनी केलं होतं. वंसप, मला खरंच माफ करा. मोना, हे बघ, आता एकमेकांना माफ करण्याची वेळ नाही. इथून पुढे काय करता येईल ना हे बघूयात. मला असं वाटतंय आपण आजपर्यंत रुपाली वहिनींच्या लय चुका माफ केल्या, पण इथून पुढे मला नाही जमणार. त्या जर अमोलबद्दल असं वागत असतील ना तर मला त्या घराच्या आसपास पण नको. संपला विषय. अर्जुन, अरे असं निर्णय घेणं योग्य नाही. काय आपण सगळेजण रागात आहे. बापू, मला पटते अर्जाचं. अहो, रुपालीच्या जागी कुणी असतं ना तरी मी बी होच विचार केला असता. त्यामुळं मला वाटतं आता आपण रुपालीचा विचार नको करायला. हो, पण विनू बाबा, या सगळ्यात आपण स्वप्नील सरांना पण घरापासून लांब करतोय, याचा पण विचार केला पाहिजे आपण. हो बाबा, म्हणजे आपल्या एका निर्णयाचा सगळ्यांवरच परिणाम होणार आहे. माझा निर्णय पक्का आहे. मला रुपाली वहिनी घराच्या आसपास नकोय, अमोलच्या आसपास तर अजिबात नकोय. मा थांब. बाबा, मी एकदम ठीक आहे ना. बाळा, तू ठीक आहेस हे खरं आहे, पण आज जर तुला काय झालं असतं ना तर तुझा बाबा स्वतःला आयुष्यात कधी माफ करू शकला नसता. मला ना बाळा, इथून पुढं तुझ्यासाठी चांगलं आणि सुरक्षित वातावरण पाहिजे घरात. बरोबर आहे तुमचं दाजी. ज्या माणसानं चुकी केल्या त्याला शिक्षा मिळणारच. आणि त्या मनी मावशीला रुपालीताईंनी इकडं पाठवलंय हे जर बाकी कोणाला माहीत असतं आणि त्यानं जर ती लपवून ठेवलं असतं ना तर मी त्याला पण नसतं सोडलं. बया, हा माणूस खरंच शहाणा नाही. यांना जर कळलं की ह्या गोष्टी मला माहीत होत्या तर मला घरातून बाहेर काढेलच, पण परत माझ्याशी बोलायचं पण नाही. नाही नाही मुली, तू आता शांत राहा. दिप्या, अर्जुन, हे बघा, आपण आत्ताच काही निर्णय नको घ्यायला. आपण शांत होऊयात आणि शांत होऊन मग निर्णय घेऊयात. मला पटते बापूंचं. चला, अमोलला बी आराम करायचा असेल, सगळेजण झोपायला जावा बघू. मनी मावशी गेल्यात खऱ्या, पण आता अर्जुन आणि माझ्यामध्ये एक दरी निर्माण करून गेल्या. हे सगळं कसं हाताळणार आहे मी देवालाच ठाऊक. सगळं ठीक होईल का?